रुंदाटी येथे पवार कुळातील भाविकांकडून कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। खानदेशातील श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक म्हणून कानबाई मातेच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे। याच श्रद्धेतून पवार कुळातील भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले। महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला। पारंपरिक पद्धतीने कानबाई मातेची पूजा अर्चा करण्यात आली। यानंतर भक्तिमय वातावरणात मातेची आरती करण्यात आली। आरतीच्या वेळी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदवला। कानबाई मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। उत्सवाच्या निमित्ताने पवार कुळातील भावकी एकत्र आली आणि या सोहळ्यातून कौटुंबिक एकोपा आणि आपुलकीचे दर्शन घडले। आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या परंपरा जपण्याचा संदेशही देण्यात आला। श्रद्धेसोबतच आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा सुंदर प्रयत्न या उत्सवातून झाला। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्सवाचा आनंद घेतला। कानबाई मातेच्या चरणी भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली। कुटुंबातील सर्वांच्या सुख समृद्धीसाठी मातेचे आशीर्वाद मागण्यात आले। आरोग्य, आनंद आणि भरभराट लाभावी अशी मागणी भाविकांची भावना होती। उत्सवामुळे रुंदाटी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक पिढी यांचा सुंदर संगम या उत्सवात पाहायला मिळाला। भावकीतील एकजुटीमुळे उत्सवाला आणखी विशेष रंगत आली। कानबाई मातेवरील श्रद्धा भाविकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली। उत्सवाच्या निमित्ताने नातेवाईक आणि आप्तेष्टांचीही भेट झाली, त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक संबंध अधिक दृढ झाले। पवार कुळासाठी हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर तो संस्कृती, परंपरा आणि एकोप्याचा उत्सव ठरला। कानबाई मातेच्या जयघोषाने परिसरातील वातावरण भारावून गेले। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने उत्सव साजरा केला। पवार कुळाच्या या भक्तिमय सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। परंपरा जपत एकत्र येण्याचा आदर्श या उत्सवातून निर्माण झाला। आनंद, भक्ती आणि आपुलकीने भरलेला हा सोहळा अविस्मरणीय ठरला। रुंदाटीतील कानबाई माता उत्सवाने पुन्हा एकदा श्रद्धेची ताकद अधोरेखित केली। प्रतिनिधी दिलीप पवारसह स्वराज्य न्यूज, अमळनेर।